तत्सयं योग संसिद्ध कालेत्मानी विनंदने. ज्ञानासारखं या जगात काहीच पवित्र नाही. असं ज्ञानाचं आवर्तन होणारं हे ज्ञानपीठ महाचिंतनी, जिथे कालपासून आपण ज्ञानाचं आवर्तन करीत आहोत. या ज्ञानचिंतनीचं आयोजन चिंतनी परिवार आणि निर्गुण ब्रह्म सेवा समिती रिद्धपूर यांनी येथे केलेलं आहे. या चिंतनीचे जनक महानुभावांचे वारकरी आणि वारकऱ्यांचे महानुभाव असणारे तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रातस्मरणीय करमाड निवासी श्री मोठे बाबाजी. त्याचप्रमाणे ज्यांनी या महाचिंतनीचं आयोजन इथे अगदी वेळेवर केलं, असे पंथ माझा मी पंथाचा असं अधिकार असणारे आभार पुरुष या राजापेठ निवासी श्री मोठे बाबाजी, जे या महाचिंतनीचे स्वागताध्यक्ष आहेत. व्यासपीठावर असणारे आदरणीय श्रद्धेय मुदव्यास बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रभाकर बाबाजी कपाटे. त्याचप्रमाणे या चिंतनीचे ज्यांनी संयोजन केलं प्रमुख आहेत असे माझे सुहृद सुदाम मुनी शास्त्रीजी कोठी आणि उपस्थित सगळे संत महंत आणि हा सगळा अच्युत गोत्रीय मेळा. बाबांनी माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो सलोखा हा विषय आहे. आणि आजच्या काळामध्ये आपण पाहतो की सलोख्याचं किती महत्त्व आहे. जर सलोखा नसेल तर आपलं जीवन गोंधळून जातं, गडबडून जातं. आणि या सलोख्याच्या अभावी माणसाच्या मनामध्ये असणारं द्वंद्व माणसाला विपरीत बुद्धीकडे नेतं. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सलोख्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी, आमच्या श्रीप्रभू गोसावी यांनी वेळोवेळी सलोख्याचं महत्त्व त्या काळामध्ये विदित केलं. आणि हे सगळं करत असताना महानुभावीय पंथ परंपरेमध्ये सलोख्याच्या ज्या काही सीमारेषा आहेत त्या आमच्या पूर्वसुरींनी देखील पाळलेल्या आहेत, आमच्या गुरुजनांनी पाळलेल्या आहेत. तसंच झालं. आडोबास आणि उपासनीय यांच्यामध्ये काही जरा द्वंद्व सुरू झालं, भांडण झालं. ते भांडण होतं तत्वाचं. उपासने आणि आनो हे भांडत आहेत आणि ते भांडता भांडता ते म्हणतायत की हे द्वैत श्रेष्ठ की अद्वैत श्रेष्ठ. आणि उपासनीय त्यांना म्हणतायत की आनो द्वैत की अद्वैत, आणि आनो म्हणता अद्वैत श्रेष्ठ. तेव्हा उपासनीय त्यांना म्हणतात, दोघेही शिष्य आहेत स्वामींचे, त्यांचं भांडण चाललेलं आहे. तेव्हा उपासनीय म्हणतात अद्वैत श्रेष्ठ, तर तुझं माझं सिर मिळवणी करू आणि तुझा ना दुखवसी मी ना दुखविसी तरी अद्वैत साच. म्हणजे द्वैत अद्वैताचं हे तत्वाचं जे भांडण आहे या दोघां शिष्यामध्ये चाललेलं आहे. आणि ते भांडण पहा कसं जातं. जेव्हा विसंवाद होतो तेव्हा विवेक बुद्धी खुंटते, आणि या विवेक बुद्धी खुंटल्यामुळं आणू आणि उपासने यांनी सिर मिळवणी केलेली आहे. त्यांनी काय पर्याय काढलेला आहे बघा, की सिर मिळवणी करू, आपण टकरा खेळू. जशा रेड्यांच्या टकरा होतात तशा आपल्या टकरा करू. आणि जर अद्वैत श्रेष्ठ असेल तर मलाही दुःख होणार नाही, तुलाही दुःख होणार नाही. अद्वैतवादी असं म्हणतात की जीव आणि परमेश्वर जर एक आहे तर आपण सगळे एक आहोत. तेव्हा तुलाही जखम होणार नाही, मलाही काही होणार नाही, तुलाही काही होणार नाही. ते जर झालं तर तुझं अद्वैत श्रेष्ठ आहे, नाही तर माझं द्वैत श्रेष्ठ आहे. तत्वाचं भांडण लागलेलं आहे. आणि दोघंही टकरा करतायत. हे तिकडून येत आहेत, हे तिकडून येत आहेत.
टकराटकरी होत्या, दोघांची ही प्रचंड अशा प्रकारची रक्तबंबाळ झाले, कपाळे त्यांची फुटली आणि हे कपाळे फुटल्यानंतर रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तिथे भट होते आणि बाईसाचे भाचे मार्कंडा होते. मार्कंडांनी यांना घेतलं आनोंना आणि उपासनीयाला भटोबासांनी घेतलं. दोघांनाही ओढून काढलं, एकाने एकाला ओढलं, एकाने एकाला ओढलं. भांडण तत्वाचं चाललं, पण शारीरिक हिंसेवरती आलं आणि दोघांनाही स्वामींकडे घेऊन गेले. आणि स्वामींकडे घेऊन गेल्यावरती त्यांनी एकामेकांची तक्रार केली की जी याने माझं ऐसे म्हटले, याने असे म्हटले, मी हे मत मांडले, हे ते मत मांडलं आणि आमची टकराटकरी झाली, सिर मिळवणी झाली आणि हे अशा पद्धतीचं झालं. दोघे एकमेकांचे तक्रार करू लागले. तेव्हा आमचे गोसावी म्हणतात, हा दोघे अपराधा आले, दोघांचाही अपराध आहे. भांडते दोघे अन्यायी, तुम्ही दोघंही अन्यायी आहात. भांडते दोघे अन्यायी, दोघांनाही तुम्ही अन्याय केलेला आहे. तत्वाचं भांडण अशा प्रकारचं जे असतं ते चर्चेतून सोडवलं पाहिजे, विवेकातून सोडवलं पाहिजे. आणि आज समकाळाला हा विषय अत्यंत व्यापून आहे. तो अत्यंत असा व्यापून आहे की आपण आज आपल्या आजूबाजूला पाहतो की तत्वाच्या भांडणामध्ये प्रचंड हिंसा होते आहे. आणि ही हिंसा होत असताना आपलं किती त्याच्यामध्ये नुकसान होते आहे, किती ओक्त होते आहे, किती गोमट आपण गमावून बसतोय, याचं भान समाजाचं सुटत चाललेलं आहे. तत्वाचं भांडण हे आपण तत्वानीच मिटवलं पाहिजे, चर्चेतून मिटवलं पाहिजे. सभासाधी बोलताना किंवा सभासाधी असताना आपण कशा पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे, चर्चा करताना ते आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आज प्रचंड जगभर वाद चाललेले आहेत. अस्मितेच्या ज्या काही अस्मिता आहेत त्या प्रत्येकाच्या टोकदार झालेल्या आहेत. मी श्रेष्ठ, माझा पंथ श्रेष्ठ, त्याचा पंथ दुय्यम. परंतु महानुभावांनी जी भूमिका आपली घेतलेली आहे ती संयमाची, सायंतची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी कधीही आपलं जे काही भान आहेत ते विचलित होऊ दिलेलं नाही. आपला जुना इतिहास पहा, वृद्धाचारामध्ये पहा, स्मृतिस्थळामध्ये पहा. आमचे संत नामदेव भटोबासांकडे आलेले आहेत, पंडित बासांनी त्यांना आणलेलं आहे. चर्चा झाली. स्वामींच्या काळामध्ये स्वामींची चर्चा होत असे, अन्य साधू महात्म्यांशी चर्चा होत असे आणि त्यातून काहीतरी ते निमित्त, त्याच्या माध्यमातून काहीतरी चांगलं त्यांच्यासाठी निघेल आणि आपल्यासाठी निघेल, अशी सर्वसमावेशक भूमिका स्वामी आणि श्री गोविंद प्रभू त्या काळामध्ये घेत असत. पण आपलं असं चाललेलं आहे की इतका आपला अभिमान बळावलेला आहे प्रत्येकाचा प्रचंड. तेव्हा आपण ही पथ्य पाळणं अत्यंत गरजेचं आहे. भांडणं माणसाला कुठे विपरीत परिस्थितीमध्ये घेऊन जातात, समाजाचं कसं त्याच्यामध्ये नुकसान होतं हे आपण पाहिलेलं आहे. स्वामी असे बसलेले आहेत, शिष्यांची चर्चा चाललेली आहे, स्वामी ऐकतायत आणि ऐकता चर्चा ती अशी होते की त्यांची उपासना पद्धती अशी आहे, त्यांची उपासना पद्धती तशी आहे, त्यांचं तत्व असं आहे, आमचं तत्व असं चांगलं आहे. ती चर्चा स्वामी ऐकतात आणि त्यांच्या मतांमध्ये परिवर्तन स्वामी पहा कसे घडवून आणतात. आणि स्वामी त्यांना म्हणतात, हा वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे हाणावा? तुम्हाला त्यांचं तत्व पटत नसेल, त्यांचं उपास्य दैवत तुमच्यापेक्षा भिन्न असेल, त्यांची उपासना पद्धती वेगळी असेल, कुठल्याही एखाद्या पंथाची, त्यांचं जे काही उपास्य दैवत आहे ते वेगळं आहे, तुमच्यापेक्षा वेगळं आहे, तर त्याला काही तुम्ही दगडानं फोडणार आहात का? 800 वर्षापूर्वी स्वामींनी सांगितलेलं हे सूत्र श्रीमुखातून निघालेलं आणि आपण पाहतोय की जगभर या धर्माच्या नावाखाली किती प्रचंड हिंसा झालेली आहे. जगभरच ही हिंसा झालेली आहे. 30-40-50 वर्षापासून आपण पाहतो की धर्माच्या नावाखाली कितीतरी अधर्म घुसला आणि त्याच्या माध्यमातून झालेली हिंसा त्याने आपलं प्रचंड नुकसान केलेलं आहे. तेव्हा इतर पंथाच्या विषयी, इतर संप्रदायाच्या विषयी स्वामींनी सांगितलं की त्यांच्या विषयी आपण सहिष्णुता ठेवून आदरानं, सन्मानानं आपण पुढे गेलं पाहिजे. चर्चेतून मार्ग सुटतात. आपल्या आयुष्यातले खाजगी प्रसंग असतील, खाजगी अडीअडचणी असतील, त्या देखील चर्चेतून सुटतात. भांडणातून काहीही साध्य होत नाही. सलोखा जर हा समाजाचा बिघडला
तर कशी अनागोंदी निर्माण होते त्याचा इतिहास, भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास आपल्याला साक्षी आहे. याची जर सुरुवात आपल्याला करायची असेल तर ती आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. आणि ही स्वतःपासून सुरुवात करत असताना आपल्याला हेही पाहावं लागेल की विवेक काय आहे. चातुष्ट आपल्याला दिलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चातुष्ट्याचा उपयोग करून, हे काही इतर चतुष्पाद प्राण्यांना नाही आहे. 2 पायाचा जो प्राणी आहे, मनुष्य प्राणी आहे, त्यालाच हे दिलेलं आहे. आणि आपल्या जीवधारणाच्या कार्यासाठी हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यातला सलोखा आपल्याला टिकवायचा आहे. तो जर सलोखा आपण विचलित होऊ दिला, तो सलोखा जर आपण व्यवस्थित ठेवला नाही, मन काय म्हणते, मन माझं कुठेही घेऊन जातं, परंतु बुद्धी आहे, विवेकानं आपण त्याचं विषय व्यवस्था केली पाहिजे. अलीकडे आमचं विषय व्यवस्थेचं भान सुटत चाललेलं आहे, प्रचंड सुटत चाललेलं आहे. आणि ही सर्वच पातळीवरची पडझड आहे, अगदी वरपासून खालपर्यंतची ही पडझड आहे. स्वामींनी त्या काळामध्ये धर्मातला अधर्म काढण्याचं काम केलं. धर्म वाईट नाही आहे, धर्म ही अत्यंत ऊर्जावान गोष्ट आहे, जी आपल्या प्रत्येकाला काहीतरी सकारात्मक अशा गोमट्याकडे घेऊन जाते. मात्र जेव्हा जेव्हा अशी विपरीत बुद्धी माणसाची, मनुष्याची जागी होते आणि त्यावेळेस मात्र ते काही करतो. असंच झालं. भटोबासांचं आणि लखुबाईसांचं भांडण झालं आणि भटोबास अंगणी उभे आहेत, दादोस अंगणी उभे आहेत आणि ही लखुबाईसा झाडते आहे. आणि ती झाडता झाडता त्याच्यामधलं जे काही रज आहे, जी धुळीकण आहेत, ते धुळीकण त्या दादोसांवरती जातात. तेव्हा भटोबास म्हणतात, हे काही लखुबाई, तुला डोळा नवसे, तुला डोळे नाही आहेत का? हा रजू दादोसावरही गेला. ही धूळ जी आहे, कचरा जी आहे, तू तो दादोसांवरती लोटतो. लखुबाईसा पहा, माणूस पहा कसा आहे, सकळ दोषाची आळे. आणि ही लखुबाईसा म्हणते, जा जा मा, तू काही, तुझा दादोस काही, तू कुठचा कोण आणि तुझे दादोस कुठचे कोण, मला त्याचं काही देणं नाही. पहा, इतके माणूस जीव कसा अहंकारी असतो. आणि त्याला प्रत्युत्तर देताना आमचे भटोबास म्हणतात, असं काय तू हे बोलतोय, माझ्या दादोसाचा एक केस पडी तरी माझे सिर पडे, दादोसाचा एका केसाला जरी धक्का लागला तर माझं मी सिर कलम करून टाकेल. त्याच्यावरती प्रतिवाद पहा जीव कसा करतो. तेव्हा लखुबाईचा म्हणते, पडो दे, तुझे शिर पडू दे, मला तुझ्या शिराचंही काही लेणं देणं नाही. दोघेही स्वामींचे शिष्य आहेत, दोघेही स्वामींचे शिष्य आहेत. आणि या सगळ्या दृष्टीनं हे सगळं स्वामी ऐकतायत. आणि तेव्हा म्हणतात, वानरेशांना समजावतात, हे वानरेशा, होतू असे का नावडतीचा, परी रायाचा असे. म्हणजे नावडतीचा आणि आवडती या 2 पत्नी आहेत राजाला. पण हा जो पोरू आहे, हा नावडतीचा जरी असे तरी इतरांशी, जनाशी जय जय शब्दी बोलावेची लागे. त्यांना जय जय शब्दानं बोलावंच लागते. हा दृष्टांत असा दिलेला आहे स्वामींनी की आम्हाला देखील लखुबाईसाचं काही आवडत नाही आहे, परंतु तो रायाचे जांगिये मांडिये झाला असे. रायाच्या मांडीवर जांगिये झाला असे, राजाचाच पुत्र आहे, तो नावडतीचा का असे ना, तशी ही आमची देखील नावडती आहे. पण तुम्ही त्याच्यावरती भटोबास म्हणतात, नाजी हे मला काहीही बोले, भलतेनी बोले. तेव्हा समजावणी करतात, सलोखा निर्माण करतात. आणि स्वामी सांगतात, एकी कोठीचे बैल भांडती झुंजती, परी कुसीसी कूस लावणी बैसिती तैसा ठाओ. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे कोठ्यामध्ये 2 बैल भांडतात दिवसभर किंवा बाहेर, परंतु जेव्हा कोठ्यामध्ये ते बांधले जातात तेव्हा कुशीला कुशी लावून त्यांचं रवंथ चालू असते. या प्रकारचा हा स्वामींनी प्राण्यांचा, चतुष्पाद प्राण्यांचा दृष्टांत, ज्यांच्याकडे चातुष्ट नाही त्याचा दृष्टांत ज्यांच्याकडे चातुष्ट आहे, द्विपाद माणसाला दिला. हे आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे की स्वामी जनावरांचे दृष्टांत माणसाला देतात.
म्हणजे माणूस हा अधम आहे, माणूस देखील हा पाशवी वृत्तीचा आहे, हे त्यातून सिद्ध होतं. स्वामींना जनावरांचे दृष्टांत मानवाला देण्याची गरज निर्माण झाली तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की मानवी प्रवृत्ती इथून तिथून जगभर सारख्याच असतात. स्वामींच्याही काळामध्ये तशाच होत्या, आजच्याही काळामध्ये समकाळाला व्यापून आहेत. हे सगळं करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या ज्या काही लीळा आहेत, ज्या काही स्मृती आहेत, त्या सगळ्या आपल्या वैयक्तिक जगण्याला आपण प्रमाण केल्या पाहिजेत, प्रमाण लावल्या पाहिजेत. कारण की हे सगळं होत असताना लखुबाईसाचं आणि यांचं नेहमीच भांडण व्हायचं. हे भांडण होत असताना परत त्यांचं एकदा भांडण झालं आणि ते भांडण असं झालं की भटोबासांनी काहीतरी उधार पैसे, ऋणाचे पैसे त्या लखुबाईसाला दिले होते आणि भटोबासांना पैशाची गरज पडली, द्रव्याची, म्हणून ते लखुबाईसाला द्रव्य मागायला जातात. तेव्हा लखुबाई ती न देण्यासाठीचा प्रयत्न करते, द्यायचे नाही आहेत तिला. तेव्हा भटोबास तिला समजावणीच्या सुरात म्हणतात की हे लखुबाई, तू निकी असे परी ऐसे काही करीसी, आमचे द्रव्य आम्हासी का ने देशी, आमचंच द्रव्य आहे, आमचेच पैसे आहे उधार दिलेले, ते आम्हाला तू का देत नाही आहे. तू निकी आहे, चांगली आहे, स्तुती करतात. सप्तव्यसनांचे धांडाळे नागदेवाचार्य तिथे त्यांची स्तुती देखील करतात, कारण की स्वामींच्या सन्निधानात आहेत. या सगळ्या दृष्टीनं निकी हा शब्द वापरूनही त्या लखुबाईसाचं समाधान होत नाही. ती सामंजस्याला तयार नसते, सलोख्याला तयार नसते. तेव्हा ती म्हणते, तू माहिती आहे किती निका आहेस, तुझं विधवा ब्राह्मणी न पुरे ती, मग हे काही सुपुरेल. अशा प्रकारचा वर्मस्पर्श करतात की अश्लाघ्य पद्धतीने लखुबाईसेने दस्तूर खुद्द साधनदाता परमेश्वराच्या समोर हा त्यांचा अपमान केला. सगळे भक्तजन बसलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमुळे केविलवाने झालेले आहेत. भटोबास दैन्य पावलेले आहेत. प्रचंड अशा प्रकारचा सप्तव्यसनांचं चरित्र सगळ्यांच्या समक्ष त्या लखुबाईसानं उजागर केलं आणि वर्मस्पर्श केला. तेव्हा स्वामी मध्यस्थी करताना त्या दोघांमध्ये म्हणतात, हे लखुबाई, तेव्हा मध्यस्थी करताना म्हणतात, हे लखुबाई, जे जयाचे असेल ते तयासी द्यावे, हे साच, हे तर खरंच आहे. ज्याचं घेतलेलं ऋण असेल ते आपण त्यांना दिलं पाहिजे, ते काही खोटं आहे. आणि वर्मस्पर्श काहीही करी, तू वर्मस्पर्श का करतायत. तेव्हा स्वामींनी सांगितलं की वर्मस्पर्श नरक, वर्मस्पर्शापशी वरी परी शिरच्छेद सांगू. वर्मस्पर्शानं काय होतं हे वचन आपण नेहमी प्रमाण ठेवलं पाहिजे. कुटुंबात वावरताना, समाजात वावरताना किंवा कुठेही जेव्हा आपण सामुदायिक वातावरणात जातो तेव्हा वर्मस्पर्श आपल्याकडून होणार नाही, ही लीळा प्रमाण आहे. वर्मस्पर्शानं काय होतं, वर्मस्पर्शानं नरक होतात. नरक म्हणजे दुःख सांगितलं स्वामींनी. आणि याच्यापेक्षा शिरच्छेद सांग. स्वामी प्रचंड अहिंसावादी होते. म्हणजे हिंसेचं जे काही हिंसेच्या विरुद्धचं एक तत्वज्ञान आहे त्याची मांडणी स्वामींनी केली आणि स्वामी म्हणतात की शिरच्छेद सांग. हे स्वामींचं उपहासात्मक अशा प्रकारचं वचन आहे. उपरोधिक असं वचन आहे की वारंवार एखाद्या माणसाला जर आपण पाहतो आपल्या घरी, एखाद्याला जर एखादी सासू टोचून बोलत असेल सुनेला तर तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. सातत्यानं तिच्या वर्मावर बोट ठेवल्या जाते, तुझं माहेर असं, तुझं माहेर तसं. किंवा एखादी अलीकडच्या सुना जरा अधिक प्रगल्भ झालेल्या आहेत. आता सासवांचे दिवस गेले, सुनांचे दिवस आलेले आहेत. तेव्हा आता सुना बोलू लागलेल्या आहेत आणि वर्मस्पर्श करतात. तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे काही कर्म आहे आणि धर्म आहे या दोन गोष्टीवर आपलं संतुलन असणं अत्यंत गरजेचं आहे. कर्म आपण असं केलं पाहिजे की त्या कर्मात धर्म असला पाहिजे आणि धर्म असा केला पाहिजे की त्याच्यात सत्कर्म असलं पाहिजे. या दोन्ही गोष्टीची, कर्म आणि धर्माची जी सांगड आहे तो सलोखा आपल्याला साधता आला पाहिजे. आमच्या गुरुजनांनी, पूर्वसुरूंनी, आमच्या गोसावी यांनी तो साधलेला आहे, सामंजस्य साधलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या वर्मस्पर्शामुळे काय होते की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या विषयीच्या मनामध्ये आपण जर बोलत गेलो
तर मानसिक उल्लेख करतो, मानसिक उल्लेखाचे वाचिक होतात आणि वाचिकाचे शारीरिक होतात. या तीनही हिंसा आपल्याला नरकाकडे नेणाऱ्या आहेत आणि सलोखा बिघडवणाऱ्या आहेत. तेव्हा याचं कार्य, कारण, स्वरूप आणि लक्षण आपण समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे काही आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्र सांगितलं किंवा जे तत्वज्ञान, द्वैत अवैदिक द्वैत तत्वज्ञान सांगितलं, ते सगळं अशा पद्धतीचं मनोकायिक पातळीवर येऊन सांगितलं आहे, मनाच्या पातळीवर येऊन सांगितलं आहे, शरीराच्या पातळीवर येऊन सांगितलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सायकोलॉजी आणि फिजिओलॉजी काय असते ती त्या चरित्रामध्ये आपल्याला दिसते. सायकोलॉजी आणि मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र आपल्या अस्थिपरीचे सूत्र काय आहे? दुसरं काही नाही आहे. फार कठीण करण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये बाबा, मला असं वाटते. हे मानसशास्त्र आहे, शरीरशास्त्र आहे आणि त्याचा मेळ कसा घातला पाहिजे, आपल्या स्वभावांना कशी मात्रा दिली पाहिजे, शरीरशास्त्र आणि मनसशास्त्राचं जे काही तत्वज्ञान आहे ते स्वामींनी त्या काळामध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी वापरलेलं आहे, सांगितलेलं आहे. दारोदारी गेलेले आहेत, वाडोवाडी गेलेले आहेत, स्वतः गेलेले आहेत आणि हे सगळा त्यांच्या समोर असणारा जो काही जनसमुदाय होता सगळा ठकलेला, फसलेला होता. आणि श्रीमुखातून एक वाक्य निघतं, हा उगा जणू ठकला ठेला असे, याचे ठक फेडिता कवड नसे, तू ठकला आहेसे कुणी न पुसे. तू ठकलेला आहे, फसलेला आहे असं सांगणारा कुणीही नव्हतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा शुभ्र असा चक्रांकित ध्वज त्या काळामध्ये हातात घेतला आणि ही पूर्णची पूर्ण परिभ्रमण करून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याचं तत्वज्ञान जगासमोर मांडलं, तुमच्या माझ्या समोर मांडलं. 800 वर्षानंतर या पंथाची लोकांची संख्या वाढलेली आहे. चांगली गोष्ट आहे, परंतु पंथाची संख्या वाढत असताना ती आपल्याला संख्यात्मक महत्वाची आहे, तेवढीच ती गुणात्मकही महत्वाची आहे. कारण की जीवोद्धरण वेसनिया म्हणून स्वामींनी जे इथं परमेश्वर अवतार म्हणून काम केलेलं आहे, स्वामींचाही अंतिम उद्देश जीवाच्या उद्धरणाचा आहे आणि मनुष्य जीवाचा देखील उद्देश तोच असला पाहिजे. परंतु आपण भरकटत जातो आणि आपली जी काही दिशा आहे ती वेगळ्या दिशेला आपण जातो. तेव्हा आपण एकमेकांच्या सहवासात असताना, पुढे जात असताना आपण व्यवस्थित जाण्याची अत्यंत गरज आहे. हे सलोख्याचे प्रदेश आपण शोधले पाहिजेत. प्रहरा संगमी प्रवरानगरला स्वामींचा मुक्काम आहे आणि तिथे एका मंदिरात स्वामी जातात आणि त्या दारवंठ्याच्या याच्यावरी कडेवरती असे हात ठेवून म्हणतात, भीतरी कोण असे, आतमध्ये कोण आहे. तेव्हा त्यांना ओळखणारे आतमध्ये असतात. आतमधून आवाज येतो, जीजी येथ मी असे वचिष्ठ देव. हे अन्न संप्रदायाचे साधू संत आहेत, मोठे साधू संत होते त्या काळातले, महात्मे होते. जीजी मी वचिष्ठ देव असे. स्वामी येईजोजी ते आपलं घोंगडं, दुसरं घोंगडं घेतात, स्वामींसाठी आसन रचतात, त्या मंदिरामध्ये स्वतःचं आसन सोडतात, त्यांचं तांबवली एक क्षालन करती, तांब्याच्या त्या पात्रातलं पाणी घेऊन त्यांच्या श्रीचरणांचं क्षालन करतात, त्यांना दही भाताची आरोगना करतात. या पद्धतीची ही जी काही एकमेकांच्या आदराची जी गोष्ट आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. इतकंच नव्हे तर हे वचिष्ठ देव इतर संप्रदायाचे आहेत, त्यांचं स्वामींशी काही लेणं देणं नाही, ते काही महानुभाव तत्वज्ञानाचे पाईक नाही आहेत, परंतु तरीही देखील त्यांचा स्वामींचा वचिष्ठ देवांनी आदर केलेला आहे. एवढ्यावरच आरोगण करून थांबलेले नाही, त्यांचा आदर सत्कार करून थांबलेले नाही. जीजी माते 2 गुंफा असे, माझ्याकडे 2 गुंफा आहे, त्याच्यामध्ये आपण त्या संगमावरती राहावं. आणि आमचे गोसावी त्या अन्नपंथीयांची विनवणी स्वीकारतात आणि तिथे जातात आणि त्यांच्या गुंफेमध्ये आता. आणि वचिष्ठ देवांनी बघा थोरली गुंफा स्वामींसाठी उघडून दिलेली आहे आणि लहान गुंफा स्वतःसाठी ठेवलेली आहे. हे पहा औदार्य कुठून येतं की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या समोर जर आपण त्या उदार अवस्थेने पुढे जर गेलो, सहिष्णुतेने पुढे जर गेलो, तर समन्वयावादी दृष्टिकोन तिथे निर्माण होतो आणि सलोखा निर्माण झाला
की जगामध्ये असणारा जो द्वेष आहे तो आपल्याला देखील नष्ट करता येतो. आपण जेव्हा आपल्या आपल्या चर्चा करतो तेव्हा आपण बरीच अशी चर्चा करतो की आमचा महानुभाव पंथ बराच श्रेष्ठ आहे, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आपण त्यांच्याकडे कुचितसेने पाहतो. नाही नाही, ते काही नाही, ते अगदी देवता मार्गी आहेत, अमुक मार्गी आहे. आपण त्यांच्याप्रती देखील आदर ठेवला पाहिजे. आमच्या स्वामींनी देखील देवता पदार्थाची सविस्तर मांडणी केली आहे आणि ती मांडणी आदरयुक्त केलेली आहे. म्हणून महानुभावपंथीय कधीच देवतेचा अपमान करत नाही. आपले अधिकरण आपल्याला सांगतात की देवतेच्या विषयी आपण त्यांना करू द्या, परंतु देवतेच्या सामर्थ्याच्या विषयी आपले अधिकरण आपल्याला नेहमी सातत्यानं सांगत असतात. म्हणून माझा नातेवाईक एखादा अन्यपंथीय असेल आणि तो जर वेगळ्या पद्धतीचं काही उपासना पद्धती करीत असेल तर ती महानुभाव म्हणून आपण ती ठेवली पाहिजे. स्वामींनी त्या काळामध्ये शिष्यांना सांगितलं, जातीभेद हटवण्याचं मोठं काम केलं. चातुर्वर्ण चरद भिक्षम शोचाचारम न शोध येत, घर न निवडीत भिक्षा कीजे, एकी कडून रिगीजे एकी कडून निगीजे. काय तत्व आहे. म्हणजे स्वच्छ अस्वच्छ काय आहे, श्रेष्ठ कनिष्ठ काय आहे हे नाही शोधायचं. कुणब्याचं घर आहे की मातंगाचं घर आहे भिक्षा करताना ते नाही शोधायचं. कोणत्या वर्णात बसते, ब्राह्मणाचं घर आहे की क्षुद्राचं घर आहे हे नाही शोधायचं. कारण गावामध्ये जाताना एका टोकाकडून जायचं आणि दुसऱ्या टोकाकडे जायचं म्हणजे सर्वांना भिक्षेची समान संधी मिळेल आणि तुमच्या मनातला विकल्प सुद्धा ढळून जाईल. तुमच्या मनामध्ये विकल्प राहणार नाही. जातीच्या प्रश्नानं आज आपण पाहतोय की प्रचंड नुकसान केलेलं आहे आपलं. युक्तिवाद करताना मोठे मोठे लोक म्हणतात की जी जात नाही ती जात, पण स्वामींनी त्या काळामध्ये जातीचं निर्मूलन केलं. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आणि आज तुमच्या माझ्या मनातली जर जात गेली नाही तर आपण विकल्पाला जाऊ. विचिकित्सा जनित विकल्प आहे. हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, हा शूद्र आहे आणि त्याच्या आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये त्याचे प्रेत देहाचे नरक सांगितलेले आहेत. हे जर नरक आपल्याला चुकवायचे असतील, श्रेष्ठ कनिष्ठ हा जर वाद सोडवायचा असेल तर अत्यंत आपल्याला सामंजस्याची गरज आहे. आणि हे सामंजस्य आपल्या मनोभूमिकेमध्ये येण्यासाठी स्वामींनी अथक प्रयत्न केलेले आहेत, अथक प्रयत्न केलेले आहेत. आमचे श्री प्रभू बाबा ते मातंग तिकडे म्हणतायत, रावळो रावळो आम्ही पाणी आम्ही मरत वसे काही करावे जी. आम्ही मरत आहोत पाण्यामुळं, पाणी प्यायला नाही आम्हाला, काय करावं आम्ही. अरे मेळा जाय जाय म्हणे, ती खान म्हणे, खान म्हणे. ती मातंगाची विहीर तुमच्या माझ्यासाठी नेहमी सतत प्रमाण असली पाहिजे की माझ्या गोसावी यांनी जातीभेद हटवण्याचं त्या काळामध्ये काम केलेलं आहे. खरं तर असं हे जे काही विचार जर आपण केला तर मातंगाची विहीर हे जागतिक पातळीवरचं सर्वात प्रथम अस्पृश्य धारकाचं स्मारक झालं पाहिजे. आपण रिद्धपुरातली बरीच स्थाने करतो. आवर्जून प्रत्येक फेरात मातंगाच्या विहिरीवर किमान जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते अस्पृश्य धारकाचं जगातलं मोठं स्मारक आहे. मी हे जागतिक परिप्रेक्ष्यात तुमच्याशी बोलतो कारण की जगाचा इतिहास जर आपण तपासला तर असं स्पष्टपणे कृतीतून कार्य केलेलं तुम्हाला जगाच्या इतिहासात फारसं सापडणार नाही, त्याचे तपशील सापडणार नाहीत. परंतु आपण बऱ्याच गोष्टी विसरत चाललेलो. हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. एक त्यातल्या त्यात मी आता संभाजीनगरला सत्यशोधक चळवळीचं एक अधिवेशन होतं आणि तिथे महानुभाव पंथावरच बाबा बोलायला गेलो. आणि बोलताना मी म्हटलं की महानुभाव मोठ्या लोकसंख्येने आम्ही जात पाहत नाही, कोणी जात विचारत नाही. आमचे अधिकरण दीक्षा देताना कधी कोणाला जात नाही विचारत. हे मोठेपण आहे तुमचं माझं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला एक दाखवा महाराष्ट्रातला किंवा अखिल भारतीय स्तरावरचा आपले अधिकरण की कोणी अधिकरणांनी त्या शिष्याला जात विचारली आहे म्हणून. जो इथं आला, जो इथं अनुसरला, जो अच्युत गोत्रीय झाला
ते आमचं अच्युत गोत्र आहे. स्वामींनी सांगितलं त्या घोड्यांच्या व्यापाराला की येथं जाती कुळ काही नसे, आम्हाला जात नाही, कुळ नाही, काहीच नाही. आणि आज आपण पाहतोय की काही प्रमाणात या जातीच्या प्रश्नामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल आणि आपल्याला पुढे जर जायचं असेल तर आपण सलोख्याचे प्रदेश आपण शोधले पाहिजेत. सलोख्याची जी स्थळ आहेत ती आपण शोधली पाहिजेत. ती आपल्या तत्वज्ञानामध्ये आहे. हेच काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इतरही काही जे काही तत्व संप्रदाय होते त्यातले काही हे घेतलेलं आहे. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंधू, हे सूत्र आपल्यामध्ये येतं. हे आपल्याला वाटतं की हे आपलं सूत्र आहे, स्वामींनी सांगितलेलं आहे, ते बरोबरच आहे. परंतु स्वामींनी ते नास्तिकवादी असणाऱ्या, निरीश्वरवादी असणाऱ्या चार्वाकाच्या सिद्धांतातून घेतलेलं आहे. ही सलोख्याची भूमिका आहे. हे आपण घेतलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. 8व्या 9व्या शतकात झालेले चार्वाक आणि त्याच्यातून येणारं सूत्र स्वामी वापरतात. हे स्वामींचं कमीपण नाही आहे, हे स्वामींचं मोठेपण आहे. त्या नास्तिकामध्ये देखील आस्तिकत्व शोधण्याचा हा स्वामींचा प्रयत्न आणि त्या सूत्रातून आपल्याला काही इथं काही मिळतो का ते सांगण्याचा स्वामींनी प्रयत्न केलेला आहे. जे जे असेल, स्वामींनी जे काही वैदिक परंपरेमध्ये आलेल्या अधर्माच्या विषयी प्रचंड अशा प्रकारचा संघर्ष केला, त्याचा प्रचंड त्रास स्वामींना देखील झालेला आहे. ते सगळे चरित्र इथं त्याची चर्चा करणे उचित नाही. परंतु स्वामींनी प्रचंड संघर्ष करून आपण परत परत त्याच मार्गावरून त्या जातीच्या गोष्टी जर कुरवाळत बसू तर आपण विकल्पाला शरण गेल्याचं हे लक्षण असेल. म्हणून आपण नेहमी सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या गोष्टी आहेत स्वामींनी इतरही तत्वज्ञानातून घेतलेल्या आहेत आणि ज्या स्पष्टपणे नाकाराच्या आहेत त्या स्पष्टपणे सविनय नाकारलेल्या आहेत, विनयानं नाकारलेल्या आहे. कुठेही द्वेष नाही, आक्रस्ताळेपणा नाही. किंवा आमच्या पूर्वसुरींनी जे काही पक्ष तयार केले असतील किंवा ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये शास्त्र पटवून देण्यासाठीचा प्रयत्न केला असेल तर अन्य जे काही तत्वज्ञान वापरलेलं आहे ते देखील आदरानं वापरलेलं आहे. म्हणजे परमेश्वरी सूत्र समजून देत असताना देवतांचा धर्म काय आहे आणि त्याची फळ काय आहे ते इकडे वैदिकेतले दाखले देखील आपण काही वापरलेले आहेत. हा समन्वयवादी दृष्टिकोन आहे महानुभावांचा. प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी आहे, असू दे. त्यांचं उपास्य दैवत वेगळं आहे, असू दे. त्याला त्याच्या पद्धतीने काम करू दे, मला माझ्या पद्धतीने काम करू दे. मी माझ्या मामाच्या गावाला गेलो की मला ते लहानपणी नेहमी म्हणायचे, या मानभाव पंथ तुमचं गाव कोणतं. माझे मामा मला नेहमी चिडवायचे, या मानभाव पंथ तुमचं गाव कोणतं. आणि ते सगळेचे सगळे बैरंभाव आले होते माझ्या आईच्या कुळातले. आजही ते म्हणतात, विनोदानं आजही ते म्हणतात, तसंच म्हणतात. मी प्रतिवाद नाही करत, मी कधीच प्रतिवाद करत नाही. स्वामींनी दोन्ही ओठात टाळे लावायला सांगितले आहेत कुठे कुठे, त्याचं भान आपलं सुट्ट कामा नाही. दोन्ही ओठा टाळे लावायला सांगितले आहे. कुठं काय बोलायचं, त्यांना विनोदाचा भाग होत असेल तर ते होऊ दे, आमच्या आचार पद्धतीवर बोलत असेल तर बोलू दे. त्यातला गर्भितार्थ काय आहे, गुह्य काय आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून स्वामी म्हणाले, बाई हा जणू तुम्ही डोईये डोईये मारील परी तुम्ही डोईची उडवावी किंवा किंगा. तुम्ही डोई समोर केली पाहिजे. मारतील, त्रास देतील तुम्हाला, परंतु तुम्ही आता हे जर पाहिलं, आधुनिक काळामध्ये जर पाहिलं तर हे गांधीवादाला लागतं. आता गांधींनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वाचले की नाही हे मला माहिती नाही, परंतु असहकाराचं जे तत्व येतं, विनयानं असहकाराचं जे तत्व येतं ते गांधीजींच्या तत्वज्ञानामध्ये दिसतं, साने गुरुजींच्या तत्वज्ञानामध्ये दिसतं. आणि हे अशा पद्धतीनं प्रवाहित झालेलं लोकसंस्कृतीमध्ये, जनसंस्कृतीमध्ये आलेलं हे तत्व येतं. गांधीजींचंही तत्व अहिंसावादी तत्व होतं. अहिंसेतून त्यांनी आपला भारताला स्वतंत्र केलेला आहे. अनेकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. या सगळ्या दृष्टीनं आपण लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये सहिष्णुता कशी असेल, कशी चांगली राहील, या दृष्टीनं माझे पावलं पडली पाहिजेत. माझा शेजारी असेल त्याच्याशी मी जर भांडत असेल तर माझ्यामधले जे दोष आहेत ते आपण पाहिले पाहिजेत. कुठे कुठे आपल्याला
समाजामध्ये वावरत असताना कानाडोळा करावा लागतो. जसं मी माझ्या मामे कुळामध्ये जातो तेव्हा त्यांच्या ज्या काही टिप्पण्या येतात त्यांच्याकडे मी कानाडोळा करतो, बोलू दे त्यांना. हा जो सहिष्णुतेचा दृष्टिकोन आहे तो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. महानुभाव सदा सर्व काळ हा सहिष्णू राहिलेला आहे. तेव्हा आपण कुठेही टोकाची अस्मिता आपली होऊ द्यायची नाही, याचं पथ्य आपण पाळत आलेलो आहोत, ते पुढेही आपल्याला पाळायचं आहे. प्रकाश देवांच्या गुंफेकडे जातात आणि तिथे बसतात. बाईसा सोबत आहेत, बाकीचे शिष्यगण आहेत. सहाणेवरी चंदन असते, परिसावरती चंदन उगाळलेलं असते. ते चंदन स्वामी म्हणतात की आडा रेखतात. ज्या अक्षता आहेत त्या अक्षता लावतात. सुकलेली एक माळ बाजूला पडलेली असते गुंफेमध्ये, ती माळ गळ्यामध्ये घालतात. काही एक सुकलेली पानं असतात, काही छोट्या छोट्या सुपारीच्या फोडी असतात, त्याचा विडा करून विडा ओळगविला जातो स्वामींना. प्रकाशदेव नाही आहेत, प्रकाशदेव शिष्यांसोबत बाहेर गेलेले आहेत. त्यांच्या अपरोक्ष स्वामी त्यांच्याकडे जातात, हक्काने जातात. त्यांच्या मनामध्ये काहीही का असोना. हे औदार्य पहा कसं आहे. तेव्हा स्वामी तिथून हा सगळा विधी आटपून पुढे येतात, गुंफा बंद करायला लावतात आणि येताना प्रकाशदेव दिसतात. तेव्हा स्वामी नागदेवांना म्हणतात, भटो यासी तुम्ही नमस्कारू करा, यांना तुम्ही नमस्कार करा. तेव्हा आमचे भटोबास म्हणतात, नाजी ते आमच्या गोसाव्यासी नमस्कार करूनी तव मी करी. जर आमच्या गोसाव्यांना त्यांनी नमस्कार दंडवत केला तरच मी त्यांना दंडवत करेल. तेव्हा स्वामी त्याचा प्रतिवाद करताना भटोबासांना सांगतात, तयासी मानू अभिमानू असे. त्याला मान अभिमान आहे. मा तैसे इथं काही असे, आमच्याकडे काही असं आहे का? मान अभिमान काहीच नाही. सबके लिए खुला है मंदिर हमारा. स्वामींचं स्वच्छ चरित्र. आणि अशा पद्धतीनं असं मार्गदर्शन केल्यावरती ते प्रकाशदेव येतात आणि प्रकाशदेवांची भेट झाल्यावर ते स्वतः दंडवत करतात. शिष्यही दंडवत करतात स्वामींचे सगळे भटोबासा सहित. आणि स्वामी त्यांना म्हणतात, हा प्रकाशदेव, आम्ही तुम्हा गुंफेशी जाऊन आलो. हे नव्हे, हा सहानेवरीचा चंदनाचा टिळा, हा रेखा असले आमच्या कपाळी भाळी लावलेला आहे. हे अक्षता नव्हे, हे नव्हे, आम्ही आरोगण सुद्धा केलेली आहे. ही माळ त्यांना दाखवतात. हे सगळं दाखवून ते जेव्हा स्वामी सांगतात एक एक की हे तुमचं आम्ही सगळं वापरलेलं आहे, तेव्हा ते तोखत जातात, आनंदी होत जातात. त्यांना आनंद प्राप्त होतो. आणि तेव्हा स्वामी पुढे निघून जातात आणि त्यांच्या शिष्यांना प्रकाशदेव म्हणतात, हा गा, हे कैसी निराभिमान वस्तू असे. कशी निराभिमान वस्तू आहे, काही अभिमान नाही. हक्कानं प्रकाशदेवांकडे गेलेला आहे. त्यांना जी काही सेवा जी आहे, त्यांचं जे काही गोमट आहे प्रकाशदेवांना आरोगणेचं, ते देखील त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे. त्यातला अध्यात्म जरा हेतू जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याही अर्थानं घेऊ शकतो. आणि सलोख हा कसा निर्माण होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आमचे स्वामी अन्य संप्रदायाच्या, अन्य पंथीयाच्या संपर्कात गेले. नाथपंथी असो, शैवपंथी असो, कुठलेही असो. आणि स्वामींनी सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाचा उपद्रव असेल तेव्हा आपण दूरही गेलं पाहिजे. हे तसंच झालेलं आहे. कारण की जी उमाईसा आहे, ही उमाईसाबाई जी आहे, महादाईसा, उमाईसा आणि आबाईसा यांनी क्षेत्र संन्यास घेतलेला होता. आणि यांचा मुक्काम त्या नदीच्या काठी आहे. आणि स्वामी इकडच्या मंदिरात आहे. तेव्हा उमाईसा काळदास भट नावाचे त्यांचे तिथे एक शिष्य आहे. आणि ते नको ते या उमाईसाला बोलत असतात, स्वामींच्या अनुषंगानं बोलत असतात, अणाप शणाप बोलत असतात, तार्किक बोलत असतात. तेव्हा उमाईसा त्या नदीच्या काठावर येते. स्वामी सौम्य येतात, समोर येतात, दृष्ट होते. आणि उमाईसा म्हणते की जी मी तुम्हापासून येऊन, मी तुमच्याकडे येऊन राहू लागतो. हा जो काळदास भट आहे, नेनो जी काही नेनो काही बोले, नेनो काही बोले, काहीही बोलतोय. हा तुमच्या देखील अनुषंगाने बोलतोय, सगळ्यांच्याच अनुषंगाने बोलतोय. त्याला काही तारतम्य नाही.
तेव्हा स्वामी म्हणतात, आपण या जे काही परिहार आहे तो परिहार आपण दिला पाहिजे. तुम्ही त्यांना समजावून सांगा आणि त्यांना पटत नसेल तर स्थानुपलट कीजिए. स्थान पालट करायला सांगितलंय, परिहार द्यायला सांगितलंय, समजून सांगायला सांगितलंय की बाबा रे असं बोलू नको, विवेकानं समजून सांगायला सांगितलंय. नाही तर स्थान पालट कीजिए. का कानी उंगळी या सुई जाती, नाहीतर कानामध्ये तुमच्या आपण कानात बोटं घालून बसलं पाहिजे. स्वामींचं हे सांगणं आपण आपल्या जीवनाला लावलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्यावरती काही एखादा आक्षेप येतो किंवा काही येतो तर त्याचा परिहार समोरच्याला केला पाहिजे. परिहारे तरी परिहारी, परिहार आपण तिथं दिला पाहिजे. जर नाहीच ऐकत तर तिथून स्थान पालट केला पाहिजे. दस्तूर खुद्द साधनदाता परमेश्वरांनी स्थान पालट केला. घोडाचुडी शिष्याच्या निमित्ताने प्रचंड उपद्रव स्वामींना झाला आणि अहोरात्र चालत पिवळ तोडीला स्वामी आले आणि श्री प्रभू गोसावी यांचा परीस स्पर्श स्वामींना झाला. ऊर्जेला देखील कधी कधी ऊर्जेची गरज असते, हे आपण ध्यानात घेण्याची गरज आहे. स्वामींना उजळता आली श्री प्रभू बाबांच्या सान्निध्यामध्ये. आणि आपण आज अधिकरणांशी या निमित्ताने, निमित्त विधीच्या निमित्ताने भेटत असतो, तेव्हा आपल्याला देखील उजळता येत असते. या सगळ्या दृष्टीने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की स्वामींनी जे काही आहे ते ब्राह्मणत्व नाकारलेलं आहे. जातीभेदाचा त्यांनी निराकरण केलेलं आहे, नाकारलेला आहे. श्रेष्ठतम म्हणजे ब्राह्मण आणि अधम म्हणजे मातंग, ऐसे म्हणे असं स्वामी म्हणतात. उच्च कोण आहे तर ब्राह्मण आहे आणि अधम कोण आहे तर मातंग आहे. परी दोघाची देहची निष्पत्ती कारकची असे, परी वृथा कल्पना करी. या सगळ्या वृथा कल्पना आहेत. या वृथा कल्पना आपण मनातून बाजूला सारल्या पाहिजेत. ब्राह्मण श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, माझी जात श्रेष्ठ आहे, याने आपल्याला सलोख्याचे प्रदेश बांधता येणार नाहीत. आपल्याला सलोख्याची माळ इथे निर्माण करायची आहे. आणि ही सलोख्याची माळ जर निर्माण करायची असेल तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा जो नारा स्वामींनी त्या काळामध्ये दिला ते देखील आपण पाहिलं पाहिजे. असं सांगितलं जातं की पाश्चात्य देशामध्ये स्त्रीमुक्तीची आणि स्वातंत्र्य समतेची बंधन जी काही चळवळ आहे ती इसवी सनाच्या 14व्या-15व्या शतकामध्ये रेनेसॉ नावाची प्रबोधनाची चळवळ पाश्चात्य देशामध्ये, अमेरिकन इकडेच्या देशामध्ये सुरू झाली. आणि त्याच्यानंतर निर्माण झालेलं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि त्यानंतर झालेली फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा शब्द येतो, हा शब्द प्रयोग येतो, तो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये देखील आलेला आहे असं विद्वान मानतात. परंतु मी त्याचा प्रतिवाद करतो की स्वामींनी या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या आधी आणि या प्रबोधनाच्या रेनेसॉ चळवळीच्या पाश्चात्य देशाच्या आधी 400 वर्ष आधी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची चळवळ सुरू केली होती. आणि आज भारतीय राज्यघटनेमध्ये ते आपलं मूलभूत तत्व आहे. पण आपण पाहतोय की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची कुचंबणा होते आहे. सलोख्याचे प्रदेश नष्ट होत आहेत. ते सलोख्याचे प्रदेश आपण बांधले पाहिजेत. या सगळ्या दृष्टीनं पुढे जाण्याची गरज आहे. चिंतनीचा एक वेळ असतो आणि 1 मिनिट बाकी आहे. मला 45 मिनिटांचा वेळ सुदामदादा शास्त्रींनी दिलेला होता, बाबांनी दिलेला होता. वेळेचं बंधन पाळलं पाहिजे, कारण की हे आपलं भान सुट्टा नाही. जीवन जगत असताना माझं ब्रह्मविद्याशास्त्र माझ्या अंतःकरणात उतरून ते माझ्या अंमलबजावणीत कसं येईल त्याचं भान आपण ठेवण्याची अत्यंत गरज आहे. मला या ठिकाणी महाचिंतनीच्या व्यासपीठावरून जे काही मुक्त चिंतन करता आलं, तुमच्याशी संवाद साधता आला, बाबांनी माझ्याकडे, मोठे बाबांनी कर्माच्या जी सेवा दिली ते हे वाकपुष्प मी आपणा सर्वांना ईश्वराला अर्पण करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.